संसार म्हणजे दुःख. संसारातलं कुठलंही कार्य तुम्ही करा, चांगलं काम करा किंवा चांगलं काम न करा, कुठलंही काम करा, ते तुम्हाला दुःखच देते. आणि अध्यात्म हे सुख आहे. आता याचं कारण काय आहे? कारण आपली चेतना जी आहे ती सुखस्वरूप आहे. त्यामुळं ते सुखच देणार. तर बऱ्याच जणांचं असं असतंय की एकट्याला बोर होते, म्हणतात ना असं. कधी आपल्याही जीवनात असे प्रसंग आलेत की बाबा बोर व्हायले. तर हे बोर का होते? कारण आपण आपल्यामध्ये स्थित नाहीये. जेव्हा आपण आत्मस्थित होतो तेव्हा आपल्याला बोरियत हा शब्दच येत नाही. आत्मस्थित होण्यासाठी आपल्याला हे आता आपल्याला जे सांगितलेलं आहे हे सगळं करावं लागतं. सगळ्यात आधी तो आहे कुणीतरी, पहिली पायरी. नंतर आम्ही आहोत आणि त्यानंतर मी आहे. राजा जनकाला ह्या तीन ह्याच्यामध्ये ज्ञान मिळालं. आपण सगळे तसेच आहोत. जेव्हा सुरुवातीला आपण ह्या ज्ञानाचा स्पर्श नव्हता तेव्हा तो कोणीतरी आहे, है ना? असंच होतं ना, तो कोणीतरी आहे. मग जेव्हा हे ज्ञान आपल्यामध्ये आलं त्यावेळेस आम्ही आहोत. आणि मग त्याच्याही पुढे जेव्हा आपण गेलो योग साधनेमध्ये, तेव्हा कसं आहे? मी आहे. आणि हे मी म्हणजेच सर्व काही आहे. आपल्याला बोर न होण्यासाठी काय पाहिजे? मनोरंजन पाहिजे, है की नाही? काही चमत्कार पाहिजेत. तर मग बोर नाही होत. जिथे चमत्कार आहे तिथे मन रमतंय. पण चेतना, म्हणजे हे जे तरंग आहे, ही जी चेतना आहे, हेच सगळ्यात मोठा चमत्कार आहे. कारण जेव्हा आपण सृष्टीकडे बघतो, तर हा जो परमेश्वर आहे, चैतन्य परमेश्वर आहे, त्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे. तर सगळीकडे आश्चर्यच आहे. पानं आहेत, फुलं आहेत, वृक्ष आहेत, जीव आहेत, इवन डास आहेत, मच्छर, त्याला काय म्हणतो आपण, ढेकणं आहेत, आहे की नाही? आहेत की नाही? असं विविधतेनं आहे. म्हणजे असं एकच एक नाही आहे. बोर होण्यासारखं काहीच नाही. तुम्ही जिकडे बघाल तिकडे विविधता आहे. पण ही जाणीव केव्हा होते? जेव्हा आपल्या आतमधलं जे तणाव आहे तो तणाव जेव्हा नाहीसा होतो, तेव्हा आपल्याला हे सगळं जाणवायला लागतं. म्हणून गुरुदेवांनी एक खूप चांगलं आपल्याला, जे आपण रुद्र अभिषेक ऐकतो आपण, है ना? बऱ्याच सगळ्यांनी ऐकलं ना रुद्राभिषेक. तर रुद्राभिषेकचं गुरुदेवांनी काय सांगितलं? की त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. एक नमन आणि दुसरं चमक. नमक आणि चमक. तर नमक म्हणजे काय? ह्या सृष्टीमध्ये जे जे काय आहे त्या सगळ्यांना माझा नमस्कार. म्हणजेच काय? तो मीच आहे. मग त्या ठिकाणी जे आपल्या विरोधात आहेत ते पण, जे चांगलं कार्य करतात ते पण, वाईट कार्य करतात ते पण, कारण हे सगळे कोण आहेत? ईश्वराची निर्मिती आहे. फक्त इम्बॅलन्स झालं. इम्बॅलन्स म्हणजे काय?
की संख्या थोडीशी जास्त वाढली तरच थोडासा त्याला बॅलन्स करावं लागतं, है की नाही? त्याला आपण संहार असं म्हणतो. आणि मग बॅलन्स मध्ये असेल तर सगळे आहेत, सगळे ईश्वराचेच आहेत. मग रुद्राभिषेक हा काय आहे? मंत्र स्नान आहे. मग जेव्हा आपण मंत्र स्नान करतो तेव्हा आपली चेतना आतून मजबूत होते. म्हणजेच चेतना मजबूत म्हणजे काय? चेतना तर मजबूत असतेच, पण चेतनेच्या वर जे काय आपला पडदा पडलेला असतो तो पडदा स्वच्छ व्हायला. म्हणून हे सगळं जरी समजलं नाही तरी आपण तेव्हा श्रवण करतो, ऐकतो. तसंच भजन करतो आपण. भजनामध्ये सुद्धा हे काय होतंय? मंत्रस्नान होतंय. किंवा आपण जप करतो, जपमंत्र जेव्हा करतो त्यावेळेस ऐकतो ते, त्यावेळेस सुद्धा काय होतंय? मंत्रस्नान होतं. आणि आपली चेतना आहे, त्या चेतना तर शुद्ध आहेच आहे, पण आपलं मन, बुद्धी, अहंकार, स्मृती हे पवित्र व्हायला. म्हणून रुद्राभिषेक ऐकायचा, त्याचं श्रवण करायचं. पूजा आहेत वेगवेगळ्या, त्या पूजा ज्या आहेत त्या अटेंड करायच्या. आणि त्या ठिकाणी कसं बसायचं? ध्यानस्थ होऊन बसायचं. इकडे तिकडे बघत, इकडे तिकडे काहीतरी बोलत, गप्पा हाणत किंवा ज्या कापूस घेऊन वाती वळत बसलं तर नाही होणार. तर त्यासाठी मौन मध्ये ते व्हावं लागेल. मौनामध्ये ते सगळं यावं. आणि जे आध्यात्मिक कार्यामध्ये जे अग्रेसर आहेत त्यांना कुठलीही बोरियत होत नाही. म्हणून गुरुदेव काय सांगतात? मला कधीही बोरियत झालेली नाही, बोरियतचा अनुभवच मला नाहीये, असं गुरुदेव सांगतात. आणि त्याचं कारण काय आहे? ते म्हणजे चिद्रूप, आहे की नाही? त्या चेतनेमध्ये स्थित झालेले आहे. आणि चेतनेचा जो चमत्कार आहे तो अनुभवलेला आहे. आणि तो कसा आहे? असीम आहे, अनंत आहे आणि अद्वितीय आहे. अद्वितीय आहे, त्याच्यासारखं दुसरं काही नाहीये. म्हणून आपण आपल्या स्वतःकडे जेव्हा बघतो, आपण स्वतःला जेव्हा अनुभवतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की मी कसा आहे? अद्वितीय आहे. आणि तुम्ही बघा ना, रियालिटीमध्ये बघा, तुमच्यासारखं या पूर्ण 7.5 अब्ज लोकांमध्ये कोणी आहे का तुमच्यासारखं? आहे का? नाही आहे. म्हणजेच आपण कसे आहोत? अद्वितीय आहोत. पण हे जाणून घ्यायला, हे समजायला काय करावं लागते? तर योग करावा लागतो. म्हणून गुरुदेव काय म्हणतात? आधी योग आणि नंतर अष्टावक्र. कारण अष्टावक्रामध्ये काय सांगितलेलं आहे? की तू सगळीकडे तूच आहेस. सो हम, जे जे काय दिसतंय ते कोण आहे? मीच आहे. आता हे म्हणण्याची ताकद पाहिजे माणसात. एखादा खूप अहंकारी माणूस सुद्धा हे म्हणतो, मी आहे, मी आहे, मी आहे, मी आहे, म्हणतो की नाही? आणि एखादा ज्ञानी आहे, तो पण म्हणतो मी आहे. पण दोघांमध्ये फरक काय आहे? की जो अहंकारी आहे त्याला ही जाणीव आहे की आतमध्ये सगळी कमतरता आहे आपल्यामध्ये, पण पुढं रेटून न्यायचं म्हणून मी आहे, मी आहे, मी आहे. त्याच्या चेहऱ्यावरून, त्याच्या शब्दावरून ओळखू येते आपल्याला, आहे की नाही? त्याचा शब्द मी आहे म्हणण्यामध्ये एक प्रकारचा राग असतो. आणि ज्ञानी पुरुष जेव्हा मी आहे, सगळं काही मी आहे म्हणतो, त्यावेळेस काय असतं? त्याचं स्मित हास्य असतं, प्रसन्नता असते. हा फरक आहे. आणि हे केव्हा होतंय? जेव्हा आपण हे ज्ञान आत्मसात करतो, तेव्हा हे ज्ञानामध्ये राहतो तेव्हा.
की नाही. म्हणून गुरुदेव काय म्हणतात की अष्टावक्राचं सार काय आहे, तर मी सगळीकडे मी आहे, माझ्याशिवाय दुसरं काहीच नाहीये इथं. आणि बघा, ही जाणीव झाली, ही सजगता आली, हे समज आली, तर आपल्या जीवनामध्ये किती मोठा फरक पडेल, पडेल का नाही. अहो, सगळं काही आपल्या ह्याच्यामध्ये जे काही येतंय ते कसं आहे, द्वंद्वामुळे येते, दोन असण्यामुळे येते. मग दुसरा कोणी उभा राहिला की मग आपल्या आतमधले राग आहेत, द्वेष आहेत, अहंकार आहेत, ईर्ष्या आहे, हे सगळं उभं राहते की नाही. आणि जेव्हा एकच आहे, ही जाणीव असेल, ही समज असेल, हे काय उभं राहील का, नाही राहणार, की नाही. हेच ज्ञान महत्वाचं, हीच जाणीव महत्वाची आहे, ही समज येणं महत्वाचं आहे. पण हे केव्हा येईल, जेव्हा आपण योग करू तेव्हा. आता योग म्हणजे काय, तर सगळं काही दररोज वॉर्मअप करायचं, त्याच्यानंतर आसनं करायची, त्याच्यानंतर सूर्यनमस्कार करायचे, त्याच्यानंतर पद्मसाधना करायची, सुदर्शन क्रिया करायची, सहज समाधी ध्यान करायचं, आणि सत्संग करायचा, सेवा करायची. साधना, सेवा आणि सत्संग हे जेव्हा आपण करायला लागतो, तर त्यावेळेस हे सगळं होतं. म्हणून गुरुदेव ते पण सांगतात की तुम्ही जर समजा हे काहीच न करणाराला, म्हणजे काहीच त्यांनी केलेलं नाही आपल्या जीवनामध्ये, त्यांना जर तुम्ही हे जाऊन सांगताल, तर त्यांना पचल का हे, नाही पचणार. त्यांना हे त्यांच्या आतमध्येच जाणार नाही, कारण सगळे ब्लॉक झालेले आहेत. आतमध्ये जायचे सगळे मार्ग त्यांचे त्यांनी बंद करून घेतलेले आहे. हे मार्ग आपल्याला उघडे करावे लागतात. आणि हे जेव्हा उघडे करतो आपण, आणि आतमध्ये जाण्याचा मार्ग जेव्हा सहज होतो, त्यावेळेस हे ज्ञान आपल्याला आत्मसात होते. आणि मग ह्या ज्ञानाचं बेनिफिट आपल्याला काय आहे आपल्या जीवनामध्ये, तर समृद्ध जीवन बनतंय. कुणाशी आपलं भांडण झगडा राहत नाही, राग राहत नाही, द्वेष राहत नाही, कुणाविषयी मत्सर राहत नाही, ईर्ष्या राहत नाही. आणि ह्या सृष्टीमध्ये जे जे काय विविधता आहे, त्या विविधतेचा आनंद आपण घेऊ शकतो. मग प्रत्येक ह्याच्यामध्ये तुम्हाला सौंदर्याचा अनुभव येतो. सृष्टीमधल्या प्रत्येक वस्तूमध्ये, आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीमध्ये, आणि आपल्या जीवनात आलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये सौंदर्याची जाणीव होते, सौंदर्याचा अनुभूती येते, की प्रत्येक ठिकाणी काय आहे, सौंदर्य आहे. है ना. ही सृष्टी ईश्वरानं निर्माण केलेली आहे, ती कशी आहे, सौंदर्यपूर्ण आहे, सुंदर आहे, आनंदमयी आहे, प्रसन्न आहे. तर ही जाणीव आपल्याला होते. हेच आपल्या अष्टावक्र गीता श्रवणाचं सगळ्यात मोठं फलित आहे.